नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। लक्ष्मण हाकेंची अजित पवारांवर खोचक टीका। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे। अजित पवार हे अमित शहा यांच्या रिचार्जवर चालतात असं हाके यांनी म्हटलंय। आम्हाला निधी देताना अजित पवारांच्या हाताला लकवा मारतो का असा प्रश्न देखील हाके यांनी उपस्थित केलाय। तसेच माझा दारूच्या बाटलीसोबतचा फोटो AI जनरेटेड आहे अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे। अजितदादांनी दारूचा कारखाना बंद करावा, प्यायचा प्रश्न येतोच कुठं असंही त्यांनी म्हटलंय। यावेळी हाके यांनी आमदार मिटकरी यांचा उल्लेख माकड असा केलाय। यावेळी हाके यांनी म्हटलंय की आमच्या बाबतीमध्ये निर्णय घेताना, निधी देताना तुमच्या हाताला लकवा मारलाय का अजितदादा पवार? काय नक्की प्रॉब्लेम आहे तुमचा? तुम्ही आर्थिक नियोजनासाठी तुम्ही काम करताय उपमुख्यमंत्री पदावर। गावगाड्यातला जो शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, ज्याच्या लेकरा बाळांना शिक्षण घेता येत नाही, त्या लोकांना आम्ही स्कॉलरशिप मागतोय आणि तुम्ही भुरटे गरदुळले ज्याला गावात हुंगत नाहीत कोणी, अशी माणसं माझ्यावर सोडताय तुम्ही। अमोल मिटकरी नावाच्या वरिष्ठ सभागृहात अजितदादांनी ज्याला संधी दिल्या, या माकडाला काय संधी दिल्या? वरिष्ठ सभागृहात या माकडाला संधी दिल्या। त्यानं सुरुवात करताना अशी केली की ह्याच्या गाडीचा नंबर YZ ठेवा। या माकडाने जोपर्यंत YZ या शब्दाचा अर्थ सांगणार नाही महाराष्ट्राला, तोपर्यंत या मिटकरीला आम्ही माकडच म्हणणार। पवार अमित शहांच्या रिचार्जवर चालतो ते विचार म्हणावं पहिलं। सुनील तटकरे आंतरराष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत। आंतरराष्ट्रीय दीड जिल्ह्यात त्यांची व्याप्ती आहे। आंतरराष्ट्रीय पक्ष आणि दीड जिल्ह्याची व्याप्ती। कारखान्याशिवाय, पैशाशिवाय, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारीशिवाय ह्याला काय येतं? ज्यावेळी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं नसतात त्यावेळी त्या विचारणाऱ्याच्या पर्सनॅलिटीवर, बॉडीवर, तो काय पितो, मी दारू पितो तुम्ही काय मूत पिता का? काय पिता तुम्ही? तुमच्या पक्षातले कोण पित नाहीत? काय पिता तुम्ही? मी दारू पितो आणि तुम्ही मूत पिता। एक तर ह्या सगळ्या फालतू गोष्टी आहेत। पाठीमागं पण असाच प्रयोग झाला आणि आता पण टेबलवरती काहीतरी AI काय याच्याद्वारे ते दाखवलं जातंय। तुम्ही दारूचे कारखाने चालवतात ते कोण बोलणार?